PCM ग्रुपचे आन्सर की रिलीज झाल्यानंतर सगळ्या मुलांना प्रश्न पडलाय की बोनस मार्क्स खरं तर कुणाला मिळतात. आता भरपूर यूट्यूबर्स वगैरे काय करतात तर सगळ्यांना बोनस मार्क्स मिळणार, पर्सेंटाईल वाढणार आहे. खरं तर बोनस मार्क्स मिळाल्यानंतर पर्सेंटाईलमध्ये किती चेंज येणार आहेत आणि याचा फायदा कोणत्या मुलांना होतो हे सगळं मी इन डिटेल तुम्हाला सांगितलं आहे. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके. आजचा जो व्हिडिओ असणार आहे ना तो असणार आहे बोनस मार्क्सवरती. बोनस मार्क्स कसे अलॉट केले जातात, त्याचा तुमच्या पर्सेंटाईलवरती कसा इफेक्ट होतो आणि हे मार्क्स अलॉट करताना क्रायटेरिया काय असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं मी गेल्या वर्षीच्या PDF द्वारे तुम्हाला एक्झाम्पल थ्रू सांगणार आहे. आता ऑब्जेक्शन ट्रॅकिंग ज्यावेळी तुम्हाला संपले त्यानंतर जी नेक्स्ट प्रोसेस आहे ना, CET सेल काय करेल, आता तुम्हाला सेकंड अटेम्प्टची PCM ग्रुपची रिस्पॉन्स शीट आहे येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये रिलीज करेल आणि त्यानंतर PCM आणि PCBच्या दोन्ही आन्सर किट अँड रिस्पॉन्स शीट एकदा सक्सेसफुली सबमिट झाल्यानंतर ते काय करतं, एक PDF रिलीज करतं आणि त्या PDFमध्ये काय असतं तर तुमच्या शिफ्टमध्ये कोणते ऑब्जेक्शन्स विद्यार्थ्यांनी रेज केलेत, त्यातले करेक्ट ऑब्जेक्शन्स कोणते आहेत आणि त्यावरती CET सेलने कोणते ॲक्शन घेतले हे सगळं त्या PDFमध्ये दाखवलेलं असतं. मग आता जी PDF येणार आहे ना ती मला वाटतं एक 10 ते 15 दिवसांनी ती येईल आणि त्यानंतर मग कळेल की बोनस मार्क्स कोणत्या शिफ्टच्या मुलांसाठी कितीने इन्क्रीज झालेले आहेत. तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओवर. आता बोनस मार्क्स कुणाला मिळतात आणि ते कसे अलॉट होतात यासाठी मी काय केले, गेल्या वर्षीची एक PDF घेतलेली आहे जी CET सेलची ऑफिशियल PDF आहे. मग CET सेलने काय करतं, सेम याच प्रकारची PDF जी आहे ती यावर्षीसुद्धा ते रिलीज करेल. म्हणजे आपल्या सेकंड अटेम्प्टची PCMची आन्सर की रिलीज केल्यानंतर ती PDF रिलीज करेल आणि त्याच्यामध्ये हे सगळे डिटेल्स वगैरे दिलेले असतात. आता गेल्या वर्षी जर बघितलं तर गेल्या वर्षी अप्रॉक्सिमेटली PCMला किती मुलं अपेअर झाली होती, किती शिफ्टमध्ये त्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती, PCBला किती विद्यार्थी अपेअर झाले होते, या सगळ्या गोष्टी असतात. त्यानंतर CET सेलने काय केलं आहे तर जर तुम्ही बघाल हा डेटा त्यांनी कम्प्लिटली PCM आणि PCBसाठी दिला आहे. आता जर बघाल तर गेल्या वर्षी काय केलं होतं, फिजिक्सला टोटल 288 ऑब्जेक्शन्स रेज केले होते विद्यार्थ्यांनी. ओके, गेल्या वर्षी एकच अटेम्प्ट झाला होता, ठीक आहे. त्यामुळे हे जे ऑब्जेक्शन्स होते ते 288 ऑब्जेक्शन्स होते. त्याच्यापैकी 90 युनिक क्वेश्चन्स होते. म्हणजे 288 पैकी 90 युनिक क्वेश्चन्स होते, बाकी रिपीटेड ऑब्जेक्शन्स रेज केले होते. आणि त्यापैकी CET सेलने ज्यावेळी ते गोष्टी व्हेरीफाय केल्यात तर टोटल 7 क्वेश्चन्स आहेत ते त्यांना इनकरेक्ट आढळले किंवा जे त्यांनी ऑब्जेक्शन्स घेतले होते ते करेक्ट होते, ठीक आहे. सेम केमिस्ट्रीसाठी 245 क्वेश्चन्स होते ज्याच्यापैकी 87 युनिक क्वेश्चन्स होते आणि 4 क्वेश्चन्स होते ज्यांचे ऑब्जेक्शन्स ते करेक्ट होते, म्हणजे इनकरेक्ट CET सेलकडून हे 4 क्वेश्चन चुकले होते. सेम मॅथमॅटिक्समध्ये 872 ऑब्जेक्शन्स रेज केली होती, युनिक ऑब्जेक्शन 105 होती आणि टोटल करेक्ट जे ऑब्जेक्शन्स झाले ते 21 आहेत. आणि बायोलॉजीसाठी 9 ऑब्जेक्शन रेज झाली होती, 8 युनिक IDs होत्या आणि एक ऑब्जेक्शन जे आहे ते रेज झालं होतं आणि टोटल जे ऑब्जेक्शन्स CET सेलकडून करेक्ट करण्यात आले टोटल 40 ऑब्जेक्शन्स करेक्ट केले. सेम अशाच पद्धतीची PDF ना यावर्षी दोन्ही अटेम्प्टसाठी म्हणजे PCMचे दोन्ही अटेम्प्ट आणि PCBचे दोन्ही अटेम्प्टसाठी रिलीज होईल. म्हणजेच काय, विद्यार्थ्यांनी किती ऑब्जेक्शन्स प्रत्येक सब्जेक्टसाठी रेज केलेत, त्यातले युनिक क्वेश्चन्स कोणकोणते आहेत आणि CET सेलकडून ज्यावेळी हे आन्सर्स चेक करण्यात आले त्यावेळी क्वेश्चन्स कोणकोणते चुकलेत किंवा जे कोणते ऑब्जेक्शन्स आहेत ते करेक्ट किती आहेत याची PDF ना लवकरच येईल. आता हे जे बोनस मार्क्स असतात ना तो काय विषय असतो, एक तर CET सेल काय करतं, जेवढे ऑब्जेक्शन्स रेज केलेत त्यांना त्यांच्या एक्सपर्ट टीमकडून चेक करतं की खरंच क्वेश्चन चुकला आहे का, विद्यार्थी जे म्हणतात ते बरोबर आहे का, आणि जर तसं असेल तर मग त्यांना 2 प्रकारे गुण अलॉट करतात. आता 2 प्रकारे, एक असतात फुल मार्क्स आणि चेंज इन आन्सर की. आता जर बघाल याच सेम PDF मध्ये CET सेलने काय केलंय तर हा पहिला पार्ट आहे. म्हणजेच काय, बोनस मार्क्स देताना 2 गोष्टी आहेत, फुल मार्क्स आणि सेकंड आहे की चेंज, ठीक आहे. म्हणजे चेंज इन आन्सर की आहे ते थोडक्यात. तर फुल मार्क्स म्हणजे काय, आता CET सेलने काय सांगितलं हे फुल मार्क्समध्ये तर 13 एप्रिल गेल्या वर्षी जी शिफ्ट आहे, इव्हनिंगची शिफ्ट आहे, ज्याच्यामध्ये फिजिक्सचा हा क्वेश्चन चुकला आहे आणि याचं काय तर इनकरेक्ट क्वेश्चन म्हणजे क्वेश्चनच चुकला होता. मग या क्वेश्चनसाठी आम्ही काय करतोय, फुल मार्क्स देतोय, ठीक आहे. सेम त्यांनी या कम्प्लिटली इतक्या जर बघाल तर ह्या सगळ्या क्वेश्चनसाठी फुल मार्क्स दिलेले आहेत, ठीक आहे. ओके, सेम या सगळ्या क्वेश्चन्स म्हणजे टोटल 40 त्यांनी फुल मार्क्स दिलेले आहेत. ओके, सपोज मी काय करतो, आता 26 एप्रिलची शिफ्ट घेतली, इव्हनिंग शिफ्ट घेतली, मॅथमॅटिक्सचा क्वेश्चन आहे आणि त्याच्यामध्ये या क्वेश्चनसाठी इनकरेक्ट ऑप्शन्स किंवा क्वेश्चन CET सेलकडून चुकले. मग याच्यासाठी सगळ्या मुलांना करेक्ट मार्क देतात. आता करेक्ट मार्क देताना काळजी काय घेतली जाते, एक तर 2 ऑप्शन्स आहेत, 2 विद्यार्थी आहेत, सपोज मी A आणि B हे 2 विद्यार्थी घेतो. ओके, आणि त्यांचा एक क्वेश्चन जो आहे, ठीक आहे, याच्यासाठी हा क्वेश्चन CET सेलकडून चुकलेला आहे.
आता ज्यावेळी रिस्पॉन्स शीट किंवा आन्सर की आहे त्याच्यामध्ये ए या स्टुडंटनं ऑलरेडी ते चुकीचंच उत्तर मार्क केलं, त्यामुळे ऑलरेडी याला बरोबर उत्तराचा गुण मिळालेला आहे आणि बीला मात्र वेगळा ऑप्शन दिल्यामुळे ना वेगळं आन्सर दिल्यामुळे त्याला तो गुण मिळालेला नाही. मग आता ते बोनस मार्क्स सगळ्यांना फुल मार्क देताना काय करतात, ज्या मुलांना ऑलरेडी फुल मार्क दिले आहेत त्यांना इग्नोर करतात आणि बाकीच्या ज्या मुलांना फुल मार्क बाकीच्या ज्या मुलांनी क्वेश्चनसाठी वेगळं आन्सर दिले त्यांना देतात. उदाहरणार्थ परत एकदा सांगतो, थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. एक सांगतो की जर ज्यावेळी फुल मार्क विद्यार्थ्यांना अलॉट होतात त्यावेळी ऑलरेडी ज्या मुलांना त्या क्वेश्चनचा मार्क दिलेला आहे त्यांना सोडून ज्या विद्यार्थ्यांना ते क्वेश्चनचा मार्क चुकीचा दिलेला आहे त्यांना तेवढे मार्क्स दिले जातात. ठीक आहे, हे होतं फुल मार्क्ससाठी. ठीक आहे, दुसरं असतं ते म्हणजे काय, चेंज इन आन्सर की. चेंज इन आन्सर कीसाठी जर बघाल तर सपोज 21 एप्रिलची ही मॉर्निंग शिफ्ट आहे, याच्यासाठी या क्वेश्चनसाठी सांगितलं आहे की की चेंज टू 3, म्हणजेच काय, जे काही करंट आन्सर होतं ऑप्शन होता त्याला त्यांनी चेंज केलं आहे ऑप्शन नंबर 3साठी. मग आता काय करतात, ज्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी ज्या चुकीच्या उत्तरासाठी मार्क दिले त्यांना मायनस करतात आणि चेंज इन आन्सर की करून ज्यांचं आन्सर चेंज झालं आहे त्यांना 3 म्हणजे ज्यांनी बरोबर उत्तर दिलं आहे त्यांना करेक्टेड देतात. ठीक आहे, हे असते दोन प्रकार, चेंज इन आन्सर की आणि फुल मार्क्स. आता सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न की या दोन्ही प्रकारामध्ये मार्क्स कुणाला मिळतात. एक लक्षात ठेवा की जर फुल मार्क्स असतील तर ते मोस्टली सगळ्यांनाच मिळतात. ज्यांनी चुकीचं उत्तर दिलं आहे किंवा ज्यांनी चुकीचं मार्क्स मिळाले नाहीत त्यांना सगळ्यांना देतात. ठीक आहे, आणि दुसरं आहे की ज्या विद्यार्थ्यांना चेंज इन आन्सर की आहे, ज्यांचं करेक्ट उत्तर आहे त्यांनाच तेवढे मार्क्स देतात. म्हणजे या दोन्हींचा फरक समजून घ्या की दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बोनस मार्क्स आपल्याला वाटतं की मला डायरेक्टली इतके मार्क्स मिळतात किंवा इतकं चेंज वगैरे होतं, जास्त चेंजेस काही होत नाहीत. आन्सर कीमध्ये थोडेफार चेंजेस होतात. आता यावर्षी कोणकोणते चेंजेस म्हणजे यावर्षी कोणत्या शिफ्टमध्ये वगैरे झालेले ते सांगतो. आता जर यावर्षी बघाल तर अप्रॉक्सिमेटली मी थोडक्यात रफली सांगितलं आहे की 11 एप्रिल शिफ्ट 1चे फिजिक्सचे 2 क्वेश्चन्स मे बी चुकलेत आणि केमिस्ट्रीचा 1 क्वेश्चन चुकला आहे. असे टोटल 3 क्वेश्चन्स आहेत. 13 एप्रिलच्या शिफ्ट 2मध्ये 1 क्वेश्चन फिजिक्सचा चुकला आहे. 17 एप्रिलची शिफ्ट 1मध्ये जो आहे मॅथ्सचा 1 क्वेश्चन चुकला आहे ज्याचे 2 मार्क्स आहेत. 17 एप्रिलची शिफ्ट 2मध्ये फिजिक्सचा 1 क्वेश्चन चुकला आहे. त्यानंतर 20 एप्रिल शिफ्ट 1चा जो 1 क्वेश्चन फिजिक्सचा चुकला असे 1 क्वेश्चन चुकले. मग हे जे आहेत हे बोनस मार्क्स सगळ्यांना मिळणार आहेत. ठीक आहे, ज्यांनी ऑलरेडी करेक्टेड बोनस मार्क्स मिळाले आहेत त्यांना सोडून बाकीच्यांना हे मार्क्स मिळणार आहेत. ठीक आहे, आता बोनस मार्क्सचा इफेक्ट काय होतो आणि खरंच पर्सेंटेज चेंज होतं का, एक सांगतो. जर तुमचं पर्सेंटेज स्कोर चांगला असेल आणि 95+ पर्सेंटेज असेल आणि बोनस मार्क्सनं 1-2 मार्क्स चेंज झाले तर तुमच्यासाठी हे मार्क्स आहेत ना खूप गरजेचे आहेत. का, कारण का 95+ पर्सेंटेज ज्यावेळी जातात त्यावेळी टॉप कॉलेजेसच्या कट ऑफमध्ये जास्त डिफरन्स नसतो. ठीक आहे, 90 to 95च्या दरम्यान ज्यावेळी कॉलेजेस जातात इथं कॉलेजेसची संख्या जी आहे ती जास्त आहे, जिथं टियर 2ची रेंज आहे. मग अशा टियर 2मध्ये कॉलेजेसची संख्या जास्त असल्यामुळे भलेही कट ऑफमध्ये जास्त फरक नसला तरी कॉलेजेसची रँकिंग आहे ना ती समांतर असते, इतका पण फरक नसतो. मग अशा सिच्युएशनला बोनस मार्क्स इथं सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, 95+ ज्यांचं पर्सेंटेज जाणार त्यांना उपयोगाचे आहेत, 90 to 95 पर्सेंटेज जाणार त्यांना सुद्धा उपयोग आहेत आणि 80 to 90 किंवा बिलो 90 ज्यांचे मार्क्स आहेत त्यांच्यासाठी पण हे मार्क्स इम्पॉर्टंट आहेत. कारण का एक मार्क्स काय इम्पॉर्टंट आहे थोडक्यात सांगतो. लक्षात ठेवा, एखाद्या विद्यार्थ्याला बोनस मार्क्स मिळाला तर त्याचं पर्सेंटेज ॲटलिस्ट 0.2 किंवा 0.3 चेंज होऊ शकतं. लक्षात ठेवा, हे जे चेंज झालेलं पर्सेंटेज आहे ना याच्यावरून ज्यावेळी तुमच्या रँक्स डिसाईड होतात, म्हणजे आता तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमची रँक्स येते, त्या रँकमध्ये मात्र या पर्सेंटेजमुळे फार फरक पडतो. त्यामुळे बोनस मार्क्सचा इफेक्ट नक्की होतो तुमच्या रँक्सवरती आणि तुमची जी ॲडमिशन्स होतात ना ही सगळी रँकवरतीच होतात, त्यामुळे मार्क्सचा इफेक्ट होतो. त्यामुळे असं नाही की बोनस मार्क्स वगैरे काही उपयोग नाही आहे, सगळ्यांनाच नॉर्मलाइज वगैरे होतो, थोडाफार इफेक्ट तरी होतो. मात्र असं नाही की तुम्ही 24 तास फक्त माझे बोनस मार्क्स वाढणार आहेत, खूप वाढणार आहेत वगैरे, इतका पण काही इफेक्ट होणार नाही आहे. थोडाफार इफेक्ट होणार आहे. जे टॉपर्स असतात किंवा जे जास्त पर्सेंटेज स्कोर करतात त्यांच्यासाठी हे फार महत्त्वाचं असतं. ठीक आहे, आता आणखीन शेवटचा एक डाऊट म्हणजे काय, तर आता सेकंड अटेम्प्टची आन्सर की आपली लवकरच रिलीज होईल. काळजी करू नका, पहिल्या अटेम्प्टमध्ये बहुतांश मुलांना स्कोर कमी आहेत, परंतु सेकंड अटेम्प्टमध्ये ना नक्की चांगले स्कोर येतील. कारण का सेकंड अटेम्प्टमध्ये थोडीफार तरी प्रिपरेशन व्यवस्थित मुलांनी केली होती. फर्स्ट अटेम्प्ट सगळ्या नवीन गोष्टी होत्या, व्यवस्थित सिलेबस कव्हर झाला होता, त्यामुळे या गोष्टी होत्यात. परंतु फक्त आता बोनस मार्क्सच्या भरोश्यावर राहू नका, कॉलेजेसचे रिसर्च करायला स्टार्ट करा. जे काही पर्सेंटाईल कॅप प्रोसेस वगैरे असेल ते एक्सप्लोर करायला स्टार्ट करा. ठीक आहे, आता शेवटची एक महत्त्वाची गोष्ट, आमची जी पर्सनल काउन्सिलिंग बॅचची रजिस्ट्रेशन्स आहेत ती स्टार्ट आहेत. ज्यांना एनरोल करायचं आहे नक्की करा. एक आहे की आमची पर्सनल काउन्सिलिंग बॅच इतरांपेक्षा वेगळी काय, एक म्हणजे काय तर डाऊट सपोर्ट. लक्षात ठेवा, ही ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत म्हणजे तुमचे स्पॉट ॲडमिशन तुमचं फर्स्ट इयर इंजिनिअरिंग स्टार्ट होईपर्यंत
कुठल्याही स्टेपला कधीही काही डाऊट आला तर डायरेक्टली तुम्ही कॉलवर ते माझ्याशी डाऊट्स विचारू शकता. ठीक आहे, हे पूर्ण ॲडमिशन प्रोसेस तुम्हाला कॉल आणि व्हॉट्सॲप सपोर्ट मिळणार आहे. ठीक आहे, तुमचे काहीही डाऊट्स असेल डायरेक्टली माझ्याकडून क्लिअर होतील. दुसरं असतं पर्सनलाइज ऑप्शन फॉर्मची कॉलेज लिस्ट. आता बाकी काउन्सिलरसारखं एकच लिस्ट सगळ्यांना दिली जात नाही. पहिल्यांदा तुमच्याशी आणि तुमच्या पालकांशी तुम्हाला कॉलेजेस कुठे हवेत, ब्रँच कुठले हवे, पर्सेंटाइल किती आहे, कॅटेगरी काय, या सगळ्या गोष्टींची माहिती घेतली जाते, तुम्हाला माहिती दिली जाते आणि त्यानुसार तुमची एक पर्सनल कॉलेजची जी लिस्ट आहे ती आम्ही तुम्हाला बनवतो. तीच तुम्हाला ऑप्शन फॉर्ममध्ये भरायची असते. तिसरं असतं ते म्हणजे काय, लाईव्ह गायडन्स सेशन. म्हणजेच काय, CETच्या प्रत्येक स्टेपनुसार कॅप रजिस्ट्रेशनपासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म फिलिंग, प्रत्येक स्टेपनुसार CETच्या आम्ही झूम मीटिंगमध्ये विद्यार्थ्यांना सांगितलं जातं की फॉर्म फिलिंग कशी करायची आहे, तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर केले जातात. सगळं लाईव्ह मीटिंगमध्ये सांगितलं जातं आणि त्यानंतर तुम्हाला प्रोसेस करायला सांगितलं जाते. आणि शेवटचं आहे स्पॉट ॲडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्स. कोणत्या कॉलेजच्या स्पॉट राऊंड स्टार्ट झाले, त्याचा कट ऑफ किती असणार आहे, जागा किती शिल्लक आहे, तुम्हाला अप्लाय करायचं आहे काय, याबद्दल वगैरे माहिती दिली जाते. आणि शेवटी फर्स्ट इयर इंजिनिअरिंग गायडन्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट इयरमध्ये CGPA असेल, प्लेसमेंटची प्रिपरेशन कशी करायची, महाडीबीट स्कॉलरशिपचा फॉर्म कसा भरायचा, या रिगार्डिंग वगैरे माहिती दिली जाते. आता याचे जे कंप्लीट डिटेल्स आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिले आहेत आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा दिले आहेत. नक्की चेक करा. तुमच्या पर्सेंटेजला जे काही एक चांगलं बेस्ट कॉलेज असेल महाराष्ट्रामध्ये ते आम्ही नक्की मिळवून द्यायचा प्रयत्न करू. ठीक आहे, आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. बोनस मार्क्समध्ये काय प्रकार आहेत, बोनस मार्क्सने कसं पर्सेंटाईल चेंज होतं, हे आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, तर काहीही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.